जिल्ह्यात रात्री आणि दिवसभर पडलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे। तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यासह 20 मंडलात अतिवृष्टी झाली आहे। जिल्हा आणि ग्रामीण मार्गावरील तब्बल 40 रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे। कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ग्रामीण भागातील 350हून अधिक घरांची पडझड झाली असून पशुधनाचंही नुकसान झाले। दरम्यान सांगली शहरालाही दिवसभर पावसाने झोडपून काढले असून अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर शनिवारी मध्यरात्रीपासून वाढला। दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली आहे। जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यात अतिवृष्टी झाली। याशिवाय खानापूर तालुक्यातील 2 आणि आटपाडी तालुक्यातील एका मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर आणि जत तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली। दुपारी 12 वाजेपर्यंत धुवाधार पाऊस सुरूच राहिला। त्यानंतरही पावसाचा जोर सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले। 20हून अधिक मंडळात पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील सुमारे 350हून अधिक घरांची पडझड झाली असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले। अनेक ठिकाणी पशुधनाचं नुकसान झालं असून त्याबाबतची माहिती तालुका स्तरावरून घेतली जाते। मुसळधार पावसामुळे ओढे, तलाव आणि नाले ओसंडून वाहू लागलेत। वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। जिल्ह्यातील अनेक अंतर्गत रस्ते बंद असून वाहतूक ठप्प झाली आहे। ग्रामीण आणि इतर जिल्हा मार्ग 28 तर 12 राज्य मार्ग असे 40 रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे।